नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आजच्या या भागामध्ये आपण भेटतो आहोत ते मुरक्कू तयार करण्यासाठी। म्हणून चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। वास्तविक ती तांदूळापासून बनवली जाते, पण आपण याकरता जे पीठ घेतलेलं आहे ती कणकेची आपण तयार करणार आहोत। मोहन न घालता सुद्धा कुरकुरीत होणारा हा प्रकार मुरक्कू आज आपण तयार करणार आहोत। याकरता आपण कणिक तयार केलेली आहे, ती म्हणजे कणकेच्या चकल्या आपण बघतो तयार करतो। पीठ ते कोरडं आधी वाफवून घेतलं जातं, कुकरमध्ये शिट्टी केली जाते, ते चांगलं चाळून घेतलं जातं। तर असं माझं हे पीठ तयार आहे कणकेचं। त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून द्यायचं आहे, त्याची ही तयारी आहे। आपण या वाडग्याप्रमाणे हे पीठ 2 वाडगे असं घेणार आहोत। त्याला आपल्याला तीळ घालायचे आहेत, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, जिरं आणि ओवा। आता हे 2 प्रकारांनी करता येतात। एक आपण बघतो की सोऱ्यामध्ये करण्याची एक सोय आहे, आणि दुसरे म्हणजे बोटामध्ये ते पीठ धरून असं त्याला पीळ देऊन मग त्याला चकलीसारखा आकार करणं। तर अशा दोन्ही पद्धतीमध्ये आपण हे तयार करणार आहोत। कुकरला शिट्टी देऊन चाळून घेतलेली तयार केलेली खास अशी कणिक आहे। मी याच्यापासून चकली तयार केलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देणार आहे। तर हे तयार केलेलं पीठ आपण घेतो आहोत। हे 1 वाडगा भरून आणि हे आपण दुसरा वाडगा भरून पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण सगळं घालून ठेवू शकतो, प्रीमिक्स बनवू शकतो याचं। त्यामुळे आपण यात मीठ घालतो आहोत आवडीप्रमाणे। पीठ कोरडं असताना आपण त्याची चव पण पाहायची आहे। हा हिंग, हिरा हिंग आहे, छान त्याची चव येते। तीळ, याला काही प्रमाण नाहीये, कमी जास्त झालं तरी चालतं, साधे तीळ आहेत। जिरं, ओवा, हळद, लाल तिखट, हे असं आपण प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो की आपल्याला ऐन वेळेला हवं तेव्हा आपण ते करता येतं। मी आता सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे चकली पण होते, याप्रमाणे मुरक्कू पण तयार करता येतं। कोणतंही तेल घालायचं नाहीये। तेल घातलं तर एकदम तेल शोषलं जातं हा मुरक्कूमध्ये किंवा चकलीमध्ये, त्यामुळे तेलाचा अजिबात वापर नाहीये। हे आपल्याला चांगलं मिसळून द्यायचंय आणि चव बघायची आहे सगळ्यात आधी, कारण नंतर आपल्याला काही घालता येत नाही। एकदा पीठ तयार झाल्यानंतर मग सगळीकडे लागत नाही, त्याच्यामुळे आपण ती चव बघायची आहे कशी झाली ती, आणि मगच पीठ भिजवायचं। एकदम चवदार असं पीठ झालेलं आहे, चव बघितलेली आहे मी। हे पीठ आपण आता बाजूला ठेवून देऊया। मिक्स केलेलं आहे आपण चांगलं। पाणी आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे। दरवेळेला मी सांगते की जितक्याच तितकं पाणी घ्यायचं आणि मग थोडंसं बाजूला काढायचं। त्याऐवजी या वेळेला मी पाऊण पटच पाणी घेणार आहे, त्यामुळे आपल्याला हे 1.5 वाडगा पाणी घ्यायचं आहे। ते गरम करत ठेवायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, जसं तांदूळाच्या पिठाची आपण उकड घेतो भाकरी करता तशीच ही उकड घ्यायची आहे। गॅस बंद करून आपल्याला यात पीठ घालायचं आहे। हे आता आपल्याला मिश्रण ढवळायचं आहे। हे पीठ आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळाकरता। थोडंसं निवल्यावर मग आपण ते तयार करण्याकरता घेणार आहोत। ते मळून पण घ्यायचं आहे। आता पीठ आता गार झालेलं आहे बऱ्यापैकी। थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला। याला गरज असेल तर थोडं थोडं एकदम लावायचंय, कारण पीठ जर पातळसरकडे झालं तर तेल शोषतं। आपण मगाशी अर्धा वाडगा पाणी कमी घेतलेलं होतं, आता साधारणपणे आपण तेवढं घातलेलं आहे, म्हणजेच पाणी जेवढ्यास तेवढं बरोबर होतं।
हा असा मुरकूचा गोळा तयार झालेला आहे. हा संगमरवरी मार्बलचा जो पोळपाट आहे त्याची पाठीमागची बाजू मी घेतलेली आहे. ती खरखरीत असते, त्याचा आपण वापर करणार आहोत. गोल बाजूकडे वळता येणार नाही पीठ, म्हणून पाठीमागची बाजू आपण घेतली. असा याला आकार द्यायचा. त्याला असा वळवत वळवत हाताने असं त्याला वळवत यायचं आणि गोलाकार करायचं. असं त्याला पीळ द्यायचा. खूप वेळ जातो आपल्याला करायला, कारण त्याची सवय नसते. त्यामुळे आपण सोऱ्यानेच त्या करूया. हे आपले कणकेचे मुरक्कू तयार आहेत. हे जरा करायला थोडे क्लिष्ट वाटतील. मी थोडेसेच आपल्याला करून दाखवलेले आहेत. हे आपण कणकेचे मुरक्कू बघतो आहोत. हे साच्यामधले आहेत. कसे करायचे ते आपण बघणार आहोत. पहिल्यांदा हे सगळे तयार झालेले आपण तळून घेणार आहोत. कढई ठेवलेली आहे याकरता. सोऱ्याने हे आता आपण करणार आहोत. असा हा सोऱ्या असतो. ही मुरुक्कूची ताटली आहे सोऱ्याची. हे आपण मगाशी हाताने केलेले ते तळलेले आहेत, पण खरे सोपे सोऱ्याचेच आहेत. एकदम छान अशी चव आलेली आहे याला. असे हे आपले एकदम खमंग असे कणकेचे असून सुद्धा मुरकू तयार आहेत. तुम्हीही याप्रमाणे करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तर भेटूया असाच नवनवीन छान अशा व्हिडिओसह. धन्यवाद. हे मुरक्कू अगदी कुरकुरीत झालेले आहेत. खमंग असे तळले गेले पाहिजेत.